रायगडच्या पालकमंत्री पदावर तटकरेंची जादू। शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी, किंगमेकर नेमकं कोण? सरकारने घेतला बॅकफूटवरील निर्णय, पालकमंत्री पदाला स्थगिती। शिवसेना आणि तटकरे कुटुंबातील वाद आता चव्हाट्यावर। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या वादाने आता राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्या आदिती तटकरे यांना पुन्हा एकदा पालकमंत्री पद बहाल करण्यात आले। मात्र शिवसेना शिंदे गट आमदार भरत गोगावले आणि त्यांच्या समर्थकांनी या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवले। रायगडमधील शिवसेनेचे तब्बल 3 आमदार असतानाही राष्ट्रवादीच्या एका आमदाराला पालकमंत्रीपद देण्यात आल्याने स्थानिक राजकारण चांगलेच तापले। या निर्णयामागील राजकीय गणित आणि याचा पुढील प्रभाव याविषयी विविध तर्क-वितर्क मांडले जात आहेत। रायगडमधील राजकीय समीकरणे पाहता आदिती तटकरे यांना पुन्हा पालकमंत्रीपद दिल्याने त्यांच्या कुटुंबाचा प्रभाव अजूनही टिकून असल्याचे दिसत आहे। तटकरे कुटुंबाची राजकीय पकड केवळ रायगड पुरतीच मर्यादित नसून सत्ताधारी पक्षांमधील त्यांच्या निर्णय क्षमता आणि राजकीय कौशल्याचा प्रभाव राज्याच्या पातळीवरही जाणवतो। रायगडमध्ये शिवसेनेच्या 3 आमदारांपेक्षा राष्ट्रवादीच्या एका आमदाराला पालकमंत्रीपद मिळणे हे स्थानिक जनतेलाही खटकणारे ठरले, असे अनेक स्थानिक राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे। त्यांच्या मते ही निवड सत्ताधाऱ्यांच्या अंतर्गत राजकीय सेटिंगचे ठळक उदाहरण आहे। शिवसेना शिंदे गट हा रायगड जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्ष म्हणून त्यांचे 3 आमदार येथे आहेत। तरीही आदिती तटकरे यांना पुन्हा पालकमंत्री पद बहाल केल्याने शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे। स्थानिक पातळीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे। शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी या निर्णयाला तीव्र प्रतिक्रिया देताना म्हटले की मुख्यमंत्र्यांनी आमच्या आमदारांना डावलून आदिती तटकरे यांना पुन्हा पालकमंत्री बनवले, ही आमची अवहेलना आहे। शिवसेनेचा इतका मोठा प्रभाव असताना आम्हाला दुय्यम स्थान दिल्यासारखे वाटते। गोगावले समर्थकांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात आंदोलनाची तयारी दर्शवली असून हा निर्णय मागे न घेतल्यास शिवसेना कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील असा इशाराही त्यांना दिलाय। भरत गोगावले आणि त्यांच्या समर्थकांच्या तीव्र विरोधानंतर राज्य सरकारने रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री नियुक्त्यांना तात्पुरती स्थगिती दिली आहे। हा निर्णय सध्या तरी बॅकफूटवर जाण्याचा निर्णय मानला जात आहे। मात्र या वादावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही। रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराला पालकमंत्रीपद मिळणे म्हणजे स्थानिक राजकारणात तटकरे कुटुंबाची अजूनही मजबूत पकड असल्याचे संकेत देत आहे। तटकरे कुटुंबाचा प्रभाव केवळ राजकीय नसून जिल्ह्याच्या विकास कामांवरही त्यांचा महत्त्वाचा ठसा उमटलेला आहे। तटकरे कुटुंबाची सत्ता ही त्यांच्या प्रभावशाली नेतृत्वाचे आणि धोरणात्मक निर्णयांचे यश आहे, असे काही राजकीय निरीक्षकांचे मत आहे। शिवसेना शिंदे गट कार्यकर्त्यांच्या मते रायगडमध्ये शिवसेनेचा प्रभाव राष्ट्रवादीच्या तुलनेत जास्त आहे। आमच्याकडे 3 आमदार असूनही आम्हाला डावलले जात आहे। शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या संदर्भात तक्रार नोंदवली असून तटकरे कुटुंबाचा अतिरेक आता खपवून घेतला जाणार नाही, असे त्यांनी जाहीर केले आहे। रायगडमधील राजकीय परिस्थिती पाहता आदिती तटकरे आणि तटकरे कुटुंब यांचा प्रभाव अजूनही कायम असल्याचेच दिसते। त्यांच्या अनुभवावर आणि स्थानिक पातळीवर कामगिरीवर सत्ताधाऱ्यांनी विश्वास टाकलाय, यामुळे त्यांना पुन्हा पालकमंत्रीपद मिळाल्याचे बोलले जात आहे। तटकरे कुटुंबाची राजकीय पकड आणि नेतृत्व यामुळे रायगडमधील आगामी निवडणुकांवर याचा मोठा प्रभाव पडू शकेल। शिवसेना आणि तटकरे कुटुंब यांच्यातील हा वाद आगामी काळात कशा पद्धतीने सुटतो हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल। रायगडमधील पालकमंत्री पदाचा वाद हा केवळ एका जिल्ह्यापुरता मर्यादित नसून राज्यातील राजकीय समीकरणांचे प्रतीक आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील या संघर्षाचा परिणाम केवळ राजकीयच नाही तर स्थानिक विकास कामांवरही होऊ शकतो। रायगडमध्ये कोणाचा प्रभाव अधिक आहे, शिंदेंचा शिवसेनेचा की तटकरे कुटुंबाचा? तुम्हाला नेमका काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच कळवा।
त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. तुर्तास धन्यवाद. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.